मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. माझ्या काही अंतरावर जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत आणि सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर अंतरवालीमधल्या या मंडपामध्ये ज्या ठिकाणी सामूहिक उपोषण चालू आहे त्या ठिकाणी 12 वाजता देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते. मात्र जे सामूहिक उपोषण करतायत ते काही तरुणांशी देखील चर्चा करतो. इकडे दादा दादा तुमची तब्येत खालावली आहे. उपोषणाचा 5वा दिवस आहे. काय 5व्या दिवशी काय सरकारकडे मागणी असणार? ज्या जुन्या मागण्यात दादाच्या त्याच मागण्यात आहे. पण त्यांनी आता लवकर त्यांनी एक ठाम निर्णय काय तर त्यांनी एक निर्णय त्यांचा निरोप पाठवला पाहिजे. कारण दादांनी उद्या 12 वाजेपर्यंत त्यांनी सांगितलं सरकारला दिलेलं आहे. 12 वाजता मग दादा मिटिंग घेणार आहेत सगळ्या समाजाची आणि त्याच्यातून काय निर्णय निघेल ते उद्या समजेल. आता काल तब्येत खालावली होती, स्लाईन वगैरे घेतल्यानंतर आता थोडंसं व्यवस्थित वाटतं. आता बरं वाटतं. काल म्हणजे तब्येत खराब होती, म्हणजे हातपाय म्हणजे एकदम गळ्यान झालं आणि मुंग्या येत होत्या आणि छातीत आणि पोटात थोडं दुखू लागलं होतं, म्हणून ॲडमिट व्हावं लागलं. 2 दिवसामध्ये कुणा भेट दिली या ठिकाणी? या ठिकाणी राजकीय पुढारी कोणी आलं नाही. पण मी दवाखाना नाही ते आता म्हणतात कोणी सुरेश धस येणार आहेत, कोणी म्हणतात ते बजरंग बाप्पा येणार आहेत, पण अजून काय कोणी आले नाहीत अजून. खरं पहिलं 5व्या दिवशी या प्रतिक्रिया आपण घेतो. तिकडे तरुण तुझं काय 5वा दिवस आहे, स्लाईन घेण्याची गरज लागते. काय सरकारकडे काय मागणी असते? आज आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही आमरण उपोषणाला बसण्याची वेळच येणार नाही, पण आज ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारनं पाटलांवरती उपोषणाला बसण्याची वेळ आणली. आमच्यासारख्या समाज बांधवांना घरदार सोडून आज आम्ही 5 दिवस झालं अन्नत्याग आंदोलन करतो या ठिकाणी. ह्या गेंड्या कातडीनं सरकारनं आमची साधी दखलसुद्धा घेतली नाही, किंवा कोणत्या आमदारनं किंवा कोणत्या खासदारानं किंवा कोणत्या मंत्रिमंडळातल्या नेत्याने कुणीही येऊन आमची विचारपूस केली नाही. म्हणून उद्या पाटलांनी निर्णय घेतला की उद्या 12 वाजता आंदोलनाचा निर्णय पुढचा ठरवला जाईल. आणि आमची पाटलांना विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की इथून पुढं आमरण उपोषण थांबवा. पाटील आरक्षण आम्ही घेऊच किंवा मिळवूच, आपण सगळे मिळून मिळवूच, पण आम्हाला पाटलांची जास्त गरज आहे. पाटलांच्या जीवाला काय बरं वाईट झालं तर खरं सांगतो, इथून पुढं पाटलांना एक विनंती आहे की आमरण उपोषण नको. इथून पुढं आपण मुंबईला जाऊ, अख्खी मुंबई जाम करू, पण आमरण उपोषण नको. पाटलांच्या जीवाला काय झालं तर अख्खा महाराष्ट्रभर याचे पडसाद उपडतील. परत असा माणूस आम्हाला मिळणे नाही. तू कुठून? मी देवबिंबळगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. काय वाटतंय उपोषण करण्यात 5वा दिवस आहे, सरकारचे कोणी प्रमुख नेते मंडळी आले नाहीत, असं उपोषण करते म्हणतायत. तू या उपोषणाला भेट देण्यासाठी आलास, काय वाटतं? जर मुख्यमंत्र्यांनी त्यांनी देऊन टाकायला पाहिजे. आमचे कार्यकर्ते खूप आजारी होत आहे, तरी पाटलाची तरी देऊन टाकायला पाहिजे, हीच माझी विनंती आहे. तू तू दादा सहभागीच काय उपोषणामध्ये? नाही, आम्ही आजच भेट द्यायला आलो होतो. काय वाटतं 5व्या दिवशी उपोषण चालू? काय आता आमच्या बांधवांची तब्येत खूप खालावलेली आहे. सरकारला आमचं एकच सांगणे आहे की लवकरात लवकर आरक्षण देऊन टाकायला पाहिजे. कारण जर पाटलाचं जर काही बरं वाईट झालं किंवा एखाद्या दुसऱ्या आमच्या बांधवाचं बरं वाईट झालं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये लय मोठा असा उद्रेक होईल. पाहायला गेलं तर हे काही सामूहिक उपोषणादरम्यान सहभागी झालेले जे काही उपोषणकर्ते आहेत त्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया येत आहेत. इकडे देखील बरेच बसलेले मंडळी आहेत. दादा उपोषणाचा 5वा दिवस आहे, काय प्रतिक्रिया? सर 1 मिनिट मला बोलू दे बाईटवर, 1 मिनिट मला बोलू दे, 1च मिनिट मला. नाही बोलू दे. अरे बापरे. नाही, आजचा 5वा दिवस आहे, परंतु मनोजदादाची तब्येत एकदम बिघडलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी आम्ही वैयक्तिक निर्णय घेतला आहे की दादांनी पुन्हा एकदा मुंबईला जायला पाहिजे, तरच न्याय मिळेल. कारण तोंड म्हणजे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. आपण एकदम मराठा समाजा उपोषण करू नये, मात्र मुंबईकडे जाण्याचा निर्णय घ्यायला पाहिजे. हो नक्की 100% घ्यायला पाहिजे. आणि सगळ्या मराठा बांधवांची, मराठा समाजाची तीच इच्छा आहे की आता उपोषण बस झालं, मुंबईकडे जायचं. कारण तुम्हाला जर मागच्या वेळेस आठवत असेल, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस मुंबईला गेल्यावरच काहीतरी हालचाल झाली. भलेही ते आता कसं आहे, सरकारला 5 वर्ष वेळ आहे, त्यावेळेस वेळ कमी होता, बरोबर आहे. मग इलेक्शन आले, ह्या त्या गोष्टी, याला 4 वर्ष अजून आहेत ना, म्हणजे आम्ही अजून हे 4 वर्ष लढा चालू ठेवू शकतो ना. पण आमचा माणूस वाचला पाहिजे. आता इथं बसायचा, ते येणार नाही, दुर्लक्ष करणार आहे, त्याच्यापेक्षा लढ्याची पद्धत बदलायची.
संविधानिक ठेवायची, पण लढ्याची पद्धत बदलायची आणि नाक दाबायचं, तोंड उघडलं पाहिजे. आणि फडणवीस साहेबाला माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून की मराठा समाजाला डोक्यावर घेऊ नका. 5 वर्ष अवघड जातील, सोपं नाही एवढं. हां, कारण या राज्यातला सगळ्यात मोठा आणि आक्रमक जो समाज आहे तो मराठा समाज आहे, तरी तो शांत आहे. कशामुळं की चला तुम्ही हुशार आहेत, चाणक्य नीती नाहीत, फक्त कुठंतरी तुम्ही काहीतरी द्वेष, सूड भावना, अरे कोणतं तरी एक काढा ना. गल्ली ते दिल्लीपर्यंत तुम्हीच आहेत ना. तुम्ही जे बोलताय ना, मग आता ते करून दाखवायला पाहिजे ना ते ना. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर महिला पण या सामूहिक उपोषणादरम्यान भेटण्यासाठी आलेत. मी त्यांच्याकडे देखील जाण्याचा प्रयत्न करतो. मावशी, उपोषणाचा 5वा दिवस आहे, या ठिकाणी भेटीसाठी आलात, काय प्रतिक्रिया द्याल, काय सरकारकडे मागताल? सरकारला आमची एवढीच मागणी आहे का आमचे सगळे भाव म्हणजे असे घायल झालेले उपोषण करून सनी लवकरात लवकर दखल घ्यावा. आरक्षण ओबीसीतून आम्हाला आरक्षण लागतं, आरक्षण द्यावा. आम्ही इथलेच आहेत, आंतरवलीचे. हे पाहुणे उपोषणला बसले म्हणून आम्ही इथं भेटलो. ते आमची तीच मागणी, आमची दुसरी काय मागणी राहायची. हे बसलेले ते यांनी ते पटकन आमची दखल घ्यावा, आम्हाला आरक्षण द्यावा. दादा तब्येत बरोबर ते नाही ना आता सध्या. काही जण म्हणतात की हे उपोषण करूनही थेट मुंबईकडे जावं, वाटतंय मग ते जर नाही झालं तर आम्ही मुंबईकडे जाणारच आहे. सगळे मायला ते सगळे जाणार आहे. हे एवढे आमचे भाऊ एवढे तरसाला लागले, अन्न नाही पाणी तरी दक्षतात घ्यायना सोडण्याचे, मग आम्ही त्याच्या उपर आम्हाला काय आहे तेच करणार आहे आम्ही. पाहिलं गेलं तर या सामूहिक उपोषणादरम्यान सहभागी झालेले जे काही हे आहेत, उपोषणकर्ते आहेत, त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि या महिला उपोषणकर्त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आता मुंबईकडे जाण्याचा निर्णय जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी घ्यावा, अशी मागणी जी आहे ते आता हे उपोषणकर्ते लावून धरतानाचं चित्र पाहायला मिळते. मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुरेश मीडिया, अंतरवाली, सराठी.